उपस्थित सर्व मान्यवरांचे उपस्थित सर्व मान्यवरांचे पदाधिकाऱ्यांचे प्रथमतः मी मनपूर्वक धन्यवाद देते। आज आपण सर्वजण महिला सहकारी उद्योग मंदिर कल्याण या मंडळाच्या कार्यक्रमाचा जो तिळगुळ समारंभ आहे त्यासाठी आपण सर्वजणी जमलेलो आहोत आणि या कार्यक्रमाचं औचित्य साधून या मंडळाने मला सण व संस्कृती या विषयावरती व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे। त्यामुळे मी या मंडळाची मनपूर्वक ऋणी आहे की त्यांनी मला आपले जे विविधांगी सण आहेत आणि त्या सणांचा आपल्या संस्कृतीच्या अनुषंगाने जो पट उलगडून दाखवला जातो त्या पाठीमागचा जो विचार आहे, जे प्रयोजन आहे ते आपल्याला आजच्या व्याख्यानातनं समजावून घ्यायचं आहे। नुसती सणांची माहिती सांगणं आजच्या व्याख्यानामध्ये अभिप्रेत नाहीये, तर ती माहिती सांगता सांगता संस्कृतीबरोबर त्याची सांगड आपल्याला मंडळी घालायची आहे। लक्षात घ्या, संस्कृती म्हणजे मुळात काय? संस्कृती म्हणजे विकसित मानव्य मनुष्य वैयक्तिकरित्या आणि सामुदायिकरित्या जी जीवन पद्धती निर्माण करतो आणि जीवन साफल्यासाठी स्वतःवर आणि बाह्य विश्वावर संस्कार करून जे आविष्कार करतो ती पद्धती आणि तो आविष्कार म्हणजे संस्कृती आहे। अगदी सोप्या भाषेमध्ये याचा गोषवारा सांगते मंडळी, संस्कृती म्हणजे आपली विचार प्रणाली, आपली जीवन प्रणाली आणि आपली भक्ती प्रणाली। आता कळलं एकदम सोप्या भाषेत। आपली भारतीय संस्कृती म्हणजे वेदमान्य संस्कृती, व्यासमान्य संस्कृती। मंडळी, आपल्याला माहिती आहे का की जगामध्ये 48 प्राचीन संस्कृत्या होत्या, पण आज त्या काळाच्या उदरामध्ये गडप झालेल्या आहेत। परंतु आजही हजारो वर्षांची जुनी, शेकडो वर्षांच्या शासकांचे जबरदस्त प्रहार झेलूनही जिवंत राहिलेली एकमेव संस्कृती म्हणजे आपली भारतीय संस्कृती। मनुष्य मात्राला त्याच्या समस्यांची उकल आपल्या भारतीय संस्कृतीच्या विचारधारेमध्येच मिळू शकते। आपली संस्कृती खरोखर अतिशय श्रेष्ठ आहे, कारण ती विज्ञानाला धरून आहे। पूर्वी आपला समाज खूप धार्मिक होता, त्यामुळे विज्ञानाच्या दृष्टीने आचरण करण्यासाठी त्याची धर्माबरोबर सांगड घालून दिलेली आहे। इथे धर्म हा शब्द मी जाणीवपूर्वक उच्चारलेला आहे। आज धर्म या शब्दाची व्याख्या करताना आपण अगदी संकुचित विचार करतो, जी व्याख्या आपल्या प्राचीन संस्कृत साहित्यामध्ये मुळीच नाहीये। कारण तेव्हा ज्याला आपण जन्माने आलेले धर्म म्हणतो ते मुळी अस्तित्वातच नव्हते, एकच धर्म होता हजारो वर्षापूर्वी। त्याच्यामुळे प्राचीन साहित्यामध्ये जेव्हा धर्म असा शब्द येतो ना मंडळी, त्याचा अर्थ आहे तुमचं कर्तव्य। आणि त्या अनुषंगाने आपण याच्याकडे बघितलं तर आपल्याला तंतोतंत पटतं। आणि म्हणूनच आपली संस्कृती ही श्रेष्ठ आहे। हा, काळाच्या अनुरूप काही त्याच्यात
पण ती श्रेष्ठ आहे म्हणून आपणच ती जपली पाहिजे, आपणच त्याचं महत्व टिकवलं पाहिजे. श्रोते हो, सृष्टीबरोबर संस्कृती इतक्या सहजतेपणे मिसळून गेलेली आहे, तिच्याशी तिचं नातं इतकं चटकन जुळलेलं आहे की सृष्टी विविध ऋतूमध्ये विविध रूपामध्ये अवतरते. त्या त्यावेळी संस्कृती सृष्टीशी समन्वय साधण्याचा प्रयत्न करत असते. का? कारण सोपं आहे. कारण आपल्या संस्कृतीला आपलेपणाची ओढ आहे. भारताच्या विशाल भूभागावरती राहणारे लोक भाषा, वेश, रीतिरिवाज यामध्ये विविधता असणारे सर्व भारतीय आपल्या भारतीय संस्कृतीच्या स्नेहसूत्रामध्ये बद्ध आहेत, एकरूप आहेत. त्या संस्कृतीमुळे आपण मोठे झालेलो आहोत आणि आपल्यामुळे सुद्धा ती संस्कृती महान झालेली आहे. आपल्या वर्षामधला प्रत्येक महिना आणि त्या महिन्यातला प्रत्येक दिवस तिनं सणवार म्हणून किंवा लोकसंस्कृती म्हणून किंवा एखादं व्रत, एखादं पर्व म्हणून किंवा जयंती पुण्यतिथीच्या निमित्ताने आपल्यासाठी संस्मरणीय करून ठेवलेला आहे. आणि मंडळी या अखंड मंडलाकार गतीशी नातं सांगत ही संस्कृती आपल्याला घेऊन फिरते आहे. आणि त्या फिरण्याचं माध्यम काय आहे? आपले सण, आपले उत्सव. आणि म्हणूनच बघा मंडळी, दरवर्षी आपल्याला या सण उत्सवांच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणावरती ऊर्जा आणि उत्साह मिळत असतो. खरं तर हा विषय अनंत असा व्यापक स्वरूपाचा आहे. आपल्या मर्यादित कालावधीमध्ये त्याला बंदिस्त करणं हे खरोखरच जिकरीचं आणि कष्टाचं काम आहे. पण तरी सुद्धा आपल्याला मिळालेल्या उपलब्ध वेळामध्ये जास्तीत जास्त सणांच्या माध्यमातून संस्कृतीचा आणि त्याचा गोषवारा घेण्याचा, अगदी धावता आढावा घेण्याचा मी केवळ प्रयत्न करणार आहे मंडळी. सगळेच काही सण आता अंतर्भूत करता येतील असं नाही, पण त्या पाठीमागचा जो अंतस्थ हेतू आहे संस्कृतीचा, सणवारांची निर्मिती करतानाचा, तो मात्र आपल्या समोर विदित करण्याचा माझा मानस आहे. चला तर मग आता या सणवारांची जर का आपल्याला सैर करायची असेल तर आपल्याला चैत्र महिन्याकडे डोकवून पाहावं लागेल. चांद्र वर्षाचा पहिला महिना म्हणून चैत्र अग्रस्थान पटकावून राहिलेला आहे. अमावस्येची रात्र सरली की चंद्र जसा पुन्हा नव्या आकांक्षेनं वाढत जातो, अगदी तसंच नव्या ईर्षेने, नव्या ओजाने, नव्या तेजाने नवसस्य संवत्सर प्रारंभ ते पाडव्याचं रूप घेऊन असा हा मनातल्या उत्कट भावना व्यक्त करण्याचा, नवे संकल्प करण्याचा, ते कार्यवाहीत आणण्यासाठीचा मुहूर्ताचा दिवस म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस. चैत्रातील गुढीपाडवा कसा साजरा करावा हे आपल्या पूर्वसुरींनी लिहून ठेवलेला आहे. निसर्गाचा आणि भौतिक दृष्टीचा विचार करून अभ्यंग स्नान, कडुनिंब शाखालेपन, कडुनिंब सेवन या गोष्टींचा दंडक घातला आहे तो याच दिवशी. कडुनिंबाची कोवळी पानं, त्याच्यानंतर हिंग, जिरं, अजमोदा, सैंदव या सगळ्यांचं मिश्रण करून ते वाटून ठेवावं आणि खाण्यात त्याचा समावेश करावा, हे सांगणारा दिवस म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस आहे. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करण्यासाठी या दिवसाचा मुहूर्त साधला म्हणून ओम ब्रह्मण्ये नमः अशा मंत्राने त्याला संतुष्ट करण्याचा हा दिवस. त्याच्यामुळेच हे सर्व विश्व आपल्याला अनुभवायला मिळालं, पाहायला मिळालं, म्हणून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. आपल्याकडे जे 3.5 मुहूर्त कल्पिलेले आहेत त्याच्यातला पूर्ण मुहूर्त म्हणजे हा गुढीपाडव्याचा दिवस. असं मानतात की प्रभू रामचंद्रांनी याच दिवशी वाली याचा वध करून
वानर युथांची त्याच्या त्रासातून मुक्तता केली. त्या दिवसाचं स्मरण राहावं म्हणून ह्या दिवशी गुढ्या उभारून आनंदोत्सव साजरा केला जातो. गुढीचं अजून एक स्वरूप सांगता येतं. महाभारतात कथा आलेली. मी हे संदर्भ का देते आहे त्याचं कारण मी जेव्हा भाषणाचा शेवट करीन ना तेव्हा सांगितलं. महाभारतात एक कथा आलेली आहे. चेदी राजा जो वसू आहे तो जंगलात गेला. त्याने तपश्चर्येला सुरुवात केली. त्याच्या तपश्चर्येवरती देव प्रसन्न झाले आणि त्यांनी चेदी राजाला यशोदाई वैजंती माला दिली. अखंड भ्रमंतीसाठी एक विमान दिलं आणि राज्यकारभार सुरू करण्यासाठी एक राजदंडही दिला. या दैवी प्रसादाने वसू आनंदित झाला, भारावून गेला. त्याने त्या राजदंडाच्या टोकावरती जरीचं रेशमी कापड बांधलं आणि त्याच्यावर सोन्याचा चंबू उलटा बसवला. त्याची पूजा केली. हा सुद्धा संदर्भ गुढीपाडव्याचाच आहे मंडळी. हे सुद्धा गुढीचं एक स्वरूपच आहे. आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची बाब आता मी सांगणार आहे. आजच्या दिवसापासूनच शालिवाहन शक निर्माण झालेला आहे. शालिवाहन शक कसा निर्माण झाला? शक नावाच्या परकीयाने आपल्या देशावर आसुरी आक्रमण केलेलं होतं. त्यावेळेला पैठण नगरामध्ये कुंभाराच्या घरी लहानाचा मोठा झालेला पण मूळचा सातवाहन वंशातला हा जो शालिवाहन आहे तो पुरुष निर्धाराने उभा राहिला असं म्हटलं जातं बरं का. की त्याने मातीच्या पुतळ्यामध्ये प्राण फुंकले, सैन्य उभं केलं आणि त्या सैन्याच्या मदतीने शकांचा पराभव केला. इथे शब्दशः अर्थामध्ये जायचं नाहीये कारण आपल्या संस्कृतीची सणवारांची खिल्ली उडवायला हा एक प्रकारचा आपण दुसऱ्यांना मोका देत असतो, संधी देत असतो. मातीच्या पुतळ्यांमध्ये प्राण फुंकले म्हणजे त्यावेळेचा समाज मृतवत बनलेला होता. स्वचं भान गमावून बसलेला होता. ते स्वचं भान या शालिवाहनांनी निर्माण केलं, जागृत केलं. हा अर्थ घ्यायचा आहे मंडळी. मग आपल्याला कळेल किती विशाल अर्थ आहे. म्हणजे आपली संस्कृती या सणाच्या निमित्ताने किती आपल्याला उपदेश करते आहे बघा. की मृतवत राहायचं नाहीये, स्वची जाणीव ठेवायची आहे. ज्या ब्रह्मदेवामुळे सृष्टीमध्ये आपण आलो कृतज्ञता व्यक्त करा. आपल्या संस्कृतीने सगळं मूल्याधारित असलेलं जे ज्ञान आहे ते सणांच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. फक्त ते जाणण्याची, ते पाहण्याची दृष्टी पाहिजे आणि तेच आपण आजच्या व्याख्यानातून करण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणून आपल्या महाराष्ट्रासाठी सुद्धा हा आनंदाचा दिवस आहे किंवा अतिशय ज्याला आपण म्हणतो चैतन्याचा दिवस आहे. आजच्या दिवशी मुलांना पाटीचं पूजन करायला सांगतात आणि मुख्य भाग म्हणजे गुढी उभारायला सांगतात. गुढी उभारण्याआधी काही पूजाविधी असतो मंडळी. तो पूजाविधी असा आहे की दक्ष कन्या, 64 योगिनी, इतर देवता यांची पूजा केली जाते. विपळे, पळे, घटिका, प्रहर, दिवस या कालविभागांची पूजा केली जाते. विष्णूची पूजा केली जाते आणि ज्या वारी गुढीपाडवा आलेला असतो त्या वाराच्या अधिपतीची सुद्धा पूजा करायची असते. पंचांगाची पूजा करायची असते. त्याच्यावरच्या श्री गणेशाच्या चित्राचं सुद्धा पूजन करायचं असतं. हे सगळे पूजाविधी सूर्योदयापासून करायचे असतात आणि ते झाल्यानंतरच वस्तुतः गुढी उभारायची असते. पण बऱ्याच जणांना आज एवढा सगळा धार्मिक विधी केल्यानंतर गुढी उभारायची असते हे माहितीच नाहीये मंडळी. ह्याच्यामधनं काय सांगते संस्कृती की आधी तुम्ही ज्यांच्यामुळे तुम्ही या पृथ्वी तलावर आलात त्यांना मानवंदना द्या, त्यांची आठवण करा, त्यांचा स्मर करा आणि मग तुम्ही तुमच्या सणाला सुरुवात करा. पण मला काय वाटतं माहितीये का, हा जरी पूजाविधी अनेकांना माहीत नसला आणि लोक फक्त गुढी उभारत असले तरी आपण ते सुद्धा आजच्या काळामध्ये महत्वाचं मानलं पाहिजे. कारण ते सुद्धा आपलं कर्तव्य कर्म आहे. पण केवळ कर्तव्य कर्म नाही मंडळी, त्या पाठीमागचा दुसरा मोलाचा आशय संस्कृतीने आपल्याला सांगून ठेवलाय, तो विदित करून सांगणं महत्वाचं आहे. नुसती गुढी उभारली म्हणजे माझं कर्मकांड कर्तव्य संपलं असं नाही, तर मनाची गुढी उभारणं
मनाची उभारणी करणं हे जास्त आवश्यक आहे. हे संस्कृती आपल्याला या सणाच्या माध्यमातून शिकवते की वर्षाचा पहिला दिवस आहे, अरे मनाची उभारी धर, उत्तुंग झेप घ्यायचे तुला. हे संस्कृती आपल्याला सांगते या सणाच्या माध्यमातून. आणि आपण जर का अशी मनाची उभारी घेतली तर नव्या नव्या योजना जन्माला येतात, आनंदाच्या उर्मी निर्माण होतात आणि मुख्य म्हणजे त्याद्वारे आपलं राज्य आणि राष्ट्र प्रगती पथावर चालत राहतं. हा मुख्य मुद्दा आहे आजच्या काळातला. म्हणून संस्कृती तुम्हाला सांगते की आजच्या दिवशी तुम्ही काय करा, मनात एखादा नवीन संकल्प धरा आणि तो संकल्प वर्षभर पाळण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच तुमचं मन हळूहळू खंबीर आणि दृढ निश्चयी बनायला लागेल. आणि मग असं आपलं मन झालं की आयुष्यात अनेक वेळी आपल्या कर्तृत्वाच्या, आपल्या शहाणपणाच्या, आपल्या हुशारीच्या गुढ्या जगाच्या उंच आभाळामध्ये आपण उभारू शकू. हा संदेश आपल्याला गुढीपाडव्यामधनं आपल्या संस्कृतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाह्य रूप पाहू नका, अंतस्थ हेतूकडे लक्ष ठेवा. आता आपल्या भारतीय पंचांगातले जे 3.5 मुहूर्त कल्पिलेले आहेत त्याच्यातला अर्धा मुहूर्त म्हणजे वैशाख शुद्ध तृतीया. या दिवसाला अक्षय तृतीया असं देखील म्हटलं जातं. जे क्षय पावत नाही ते अक्षय, असं अक्षयत्व लाभलेल्या या अर्धा दिवसा हा अर्धा मुहूर्त आहे, पण तो पूर्णत्व साधलेला दिवस आहे मंडळी. या दिवशी जे धर्मकृत्य केलं जातं ना ते अविनाशी असतं, म्हणजेच अक्षय असतं. परत एक महाभारतातला संदर्भ देते बरं का. तो संदर्भ असा आहे की ही अक्षय तृतीया का साजरी करावी असा आपल्या सामान्य जनांना कदाचित प्रश्न पडत असेलच, पण धर्मवीर अशा युधिष्ठिराला सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे. आणि त्यांनी कृष्णाला तो प्रश्न विचारला, कृष्णाने लगेच उत्तर दिलेलं आहे. कृष्ण म्हणतात, युधिष्ठिरा, या तिथीस केलेलं दान, हवन आणि संपादिलेलं पुण्य कधीही क्षयाला जात नाही, म्हणून या तिथीला अक्षय तृतीया असं म्हटलं जातं. देव व पितर, बघा, देव व पितर यांना उद्देशून जे जे कर्म ह्या दिवशी केलं जातं ते अक्षय असतं, अविनाशी असतं. या दिवशी करावयाच्या धर्मकृत्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रकार म्हणून काही पवित्र नद्यांमध्ये स्नान करावं असा विधी सांगितलेला आहे. या दिवशी विष्णू सहस्रनामाचा जप केला जातो. त्यानंतर होम हवन करायचं असतं, सत्पात्री दान द्यायचं असतं आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या पितरांसाठी तर्पण करून मग दान द्यायचं असतं. पण मंडळी, हल्ली प्रत्येकालाच हे संपूर्ण धर्मकृत्य करणं शक्य होतच असं नाही. पण आपली संस्कृती किती दिलदार आहे बघा, आपली संस्कृती किती लवचिक आहे बघा. संस्कृती म्हणते हरकत नाही. तुम्हाला जर का त्या बाबतीतलं अपराधित्व वाटत असेल, ते सर्व करायला वेळ नसेल, इतर काही समस्या असतील, तर अशा वेळेला त्यांनी सांगितलेलं आहे शिधा आणि जलकुंभाचं दान करा. म्हणजे मी इथे संस्कृतीचा का उल्लेख करते, अहो खूप दिलदार आहे आपली संस्कृती. अजिबात ज्याला आपण म्हणतो त्रोटक नाहीये, कंजूस नाहीये, उणिवा असलेली नाहीये, फक्त बघण्याची दृष्टी हवी मंडळी. तर अक्षय तृतीयाच्या सणामधनं ही दृष्टी आपण घेऊ शकतो. आपण जन्माला आलो त्या ब्रह्मदेवामुळे, त्याची कृतज्ञता गुढीपाडव्याला व्यक्त केली, पण आपले जे पितर आहेत त्यांचं सुद्धा काहीतरी आपण उत्तरदायित्व लागतो. आणि अशा या मंगल आणि पवित्र अक्षय दिवशी आपण ते उत्तरदायित्व सुद्धा बजावलं पाहिजे. म्हणजे त्यांचा सुद्धा आठव केला पाहिजे आपण मंडळी. किती छान सांगितलेलं आहे आपल्याला संस्कृतीने, आणि हे आपण या दिवसामधनं शिकू शकतो मंडळी.
आता पुढच्या सणाकडे मला जायचं आहे, तो अगदी आपल्या स्त्री वर्गामध्ये फेमस प्रसिद्ध असा सण आहे बरं का. भारतीय सणांमध्ये ज्येष्ठ महिन्यातील सण महिलांच्या दृष्टीने अगदी महत्वाचा ठरलेला आहे. वटपौर्णिमा म्हणजे त्यांच्या मनोकामना व्यक्त करण्याचा दिवस. साऱ्या भारतभर हा सण प्रसिद्ध आहे, तो सत्यवान सावित्री या कथेच्या रूपानं. हे जे व्रत आहे ते त्रयोदशीपासून सुरू करतात. त्रयोदशीला एक वेळाच जेवायचं. चतुर्दशीला आपण न मागता जर का आपल्याला अन्न मिळालं तरच ग्रहण करायचं, नाही तर उपोषणच करायचं. आणि पौर्णिमेच्या दिवशी मात्र संपूर्ण दिवस उपवास करायचा. सावित्रीची प्रतिमा करून वटवृक्षाच्या खाली त्या प्रतिमेचं पूजन करण्याचा प्रघात आहे. पूजाविधी झाल्यानंतर सुवासिनींना वाण देण्याची पद्धत आहे. आपला पती आयुष्यमान व्हावा म्हणून स्त्रिया हे व्रत आचरणामध्ये आणतात. या मोसमामध्ये मिळणारी फळं म्हणजे जांभूळ असेल, आंबा असेल, ते ती फळं द्रोणामध्ये घालायची, सौभाग्य द्रव्य सुद्धा घालायची आणि एकमेकींना वाण द्यायचं. वटवृक्षाच्या भोवती हात, लक्षात घ्या, हातानं निर्मिलेला कापसाचा धागा बांधायचा असतो आणि तो 108 फेऱ्यांचा असावा असं सांगून ठेवलेलं आहे. आता थोडस सावित्रीकडनं आपण काय शिकायचंय. आजच्या सावित्रींनी संस्कृती आपल्याला सांगते बरं का. रे मी नाही सांगते, संस्कृतीने खुणावून सांगितलेलं आहे. आपल्या सर्वांना सावित्री सत्यवानाची कथा माहिती आहे, पण त्याच्यातले काही मुद्दे माझा जो विषय पुढे न्यायचा आहे त्याच्यासाठी उपयोगी आहे. मद्र देशाचा जो अश्वपती नावाचा राजा होता त्याची मुलगी म्हणजे सावित्री. त्याला आधी मुलबाळ होत नव्हता, त्यांनी सूर्याची उपासना केली, मुलगी झाली म्हणून तिचं नाव सावित्री ठेवलं. अतिशय सुंदर, अतिशय ज्ञानवंत, प्रतिभा संपन्न. मुलगी मोठी झाली, मुलगी उपवर झाली म्हणून राजा तिच्यासाठी वर शोधायला लागला, पण मंडळी तिच्या योग्यतेचा वरच मिळेना हो. बघा, हजारो वर्षापूर्वी घडलेली ही घटना आहे. राजा तिला सांगतोय की सावित्री, मी तुझ्यासाठी वर शोधण्यामध्ये असमर्थ ठरतोय, तुझा वर तूच शोध. 21व्या शतकाशी लावून बघा या मुद्द्याला. बाकी काय सांगत नाही, कळलं तुम्हाला. तर सावित्री सुद्धा तितकीच हुशार आणि कणखर. तिने एक मंत्री बरोबर घेतला आणि ती आपला वर शोधन करण्यासाठी बाहेर पडली. कित्येक राज्य ढुंडाळली पण तिला काही वर नाही मिळेल आपल्याला पाहिजे तसा. शाल्व देशाचा राजा परागंद झाला होता. द्युमत्सेन असं त्याचं नाव. अरण्यामध्ये राहत होता. त्याचा मुलगा सत्यवान, तिला सावित्रीने पाहिलं, त्याच्यातले गुण तिने हेरले आणि तिने ठरवलं, मिळाला मला माझा पती. तिने मनोमन त्याला वरलं. या ठिकाणी आजच्या जमान्यामध्ये एक गोष्ट सांगायला पाहिजे या ठिकाणी, की सावित्रीने स्वतःहून तो वर निवडलेला आहे. कोणी जोर जबरदस्ती विचार केलेली नाही आणि आपल्या निर्णयाशी ती ठाम आहे. कारण नारद मुनींनी तिला, ती जेव्हा आली परत आणि सांगितलं सत्यवानाला वरायचं आहे, नारद मुनींनी तिला सूचना केली, या सत्यवानाचं आयुष्य फक्त 1 वर्षाचं आहे, लग्न करू नको. पण सावित्री ठाम राहिली. आणि मग हे पण लक्षात ठेवा, वडिलांनी मुलीचं सत्यवानाशी लग्न लावून दिलं. सावित्री तर आपण अद्वितीय म्हणूच, पण वडील सुद्धा किती 1 वर्षच जावई आहे, पण त्यांनी लग्न लावून दिलेलं आहे. आणि लग्न लागल्यानंतर अरण्यामध्ये तिने सुखाने संसार करायला सुरुवात केला. कंदमुळं, लाकूड फाटा आणण्यासाठी सत्यवान जंगलामध्ये जायचा, ही सुद्धा त्याच्या मागे मागे जायची. आणि 1 वर्षाची मुदत संपल्यानंतर अरण्यामध्ये वटवृक्षाच्या खालीच त्या सत्यवानाला मृत्यू आलेला आहे. आणि सावित्रीने अतिशय खंबीरपणे, अतिशय दृढतापूर्वक आपल्या पतीचे प्राण परत मिळवलेले आहेत. मग संस्कृती आपल्याला काय सांगते याच्यामध्ये? संस्कृती सांगते, सावित्रीसारखं दूरदृष्टीचं बना. तुमच्याकडे आज त्या दूरदृष्टीची कमी जाणवते स्त्रियांनो, तर तुम्ही तुमच्या किश्यावर ठाम राहा. कितीही प्रतिकूल परिस्थिती येऊ दे, तुम्ही एकदा निर्णय घेतल्यानंतर त्या निर्णयाची अंमलबजावणी करताना मागे पुढे पाहू नका. विघ्न
पण नका, मागे हटू नका. आणि तुम्ही आम्ही आज हा एक विचार करतो, उद्या भलताच विचार करतो, तिसऱ्या दिवशी भलतच मागून मोकळ झालेला असतो. पण सावित्रीकडनं संस्कृती आपल्याला हेच सुचवतीये की दृढ निश्चयी व्हा. तुमच्या निर्णयाच्या अनुरूप जे परिणाम येतील त्याला सामोरे जाण्याची ताकद ठेवा. ती ताकद सावित्रीकडे आहे. नुसतं वाड्याला फेऱ्या घालायच्या नाही आहे, तर ही ताकद आपल्याला त्या 108 फेऱ्यांमधनं मिळवायची आहे. म्हणून एकाच फेरीवर संस्कृती थांबायला सांगत नाहीये. 108 फेऱ्यांच्या पाठीमागे तो विचार आहे संस्कृतीचा. आता लक्षात घ्या, तिने यमधर्माशी जे संभाषण केलेलं आहे त्याच्यामधनं काय आहे, 3 वर तिने मागून घेतले. पहिल्या वराने सासऱ्यांना राज्य मिळेल असं बघितलं, दुसऱ्या वराने आपल्या वडिलांना मुलगा होईल असं बघितलं, तिसरा वर मागितला मला 100 पुत्र व्हावेत. यमाची अट होती, नवऱ्याचं आयुष्य परत मागू नकोस. ती म्हणाली हरकत नाही, शब्दात नाही व्यक्त करत नाही, पण अर्थातलं तर हेच व्यक्त करावं लागेल. म्हणून तिने सांगितलं 100 पुत्र पाहिजे. आणि यमधर्म प्रसन्न झाला की ह्या स्त्रीने आपल्या नवऱ्याच्या जीवनाचं प्रत्यक्ष दान न मागताही त्याला जीवदान द्यावं लागतंय. आणि त्याने जीवदान दिलेलं आहे. अशी ही सावित्री चतुर आहे. 100 पुत्र का मागितलंय? सत्यवान म्हणजे सत्याचं प्रतीक आहे मंडळी, आणि सावित्री म्हणजे तेजाचं प्रतीक आहे. सत्य आणि तेज यांची सांगड घातली जाते, आणि सत्य आणि तेज यांना प्रखरतेने संघर्षच करावा लागतो. किती किती सांगितलेलं या गोष्टीमधनं मला काही प्रचंड गोष्ट आवडते, त्याच्यामधनं शिकण्याचं खूप आहे. संस्कृतीने आपल्याला खूप नैतिक मूल्य ह्याच्यामधनं घ्यायला सांगितलेली आहेत. ठाम राहा, दृढ निश्चय राहा, आणि सगळ्यात महत्वाचं मूल्य पण सांगितलंय हो, ते म्हणजे वटवृक्षाच्या खाली हा सगळा प्रसंग घडला. केवळ स्त्रीचं सौभाग्यच नाही तर स्त्रीत्वच अखंड आहे हे जणू त्या वटवृक्षाने सांगितलेलं आहे. आणि सावित्रीचं आपल्या पतीवरती नितांत प्रेम होतं हे या प्रसंगातनं सिद्ध होतं. लावाच्या काळाची पुढे मी काय बोलत हे सिद्ध होतं. तिने अजिबात कुठलीही कुचकुच केलेली नाहीये, कमकुवतपणा दाखवलेला नाहीये. तर मंडळी, सण जे आहेत या आपल्या वटपौर्णिमेच्या सणामधनं आपण निश्चितच हे शिकू शकतो की सावित्री आणि सत्यवानाची कथा आपल्याला सांगते आहे की सत्याच्या मार्गाने चाला, कितीही प्रतिकूल परिस्थिती येऊ दे पण ठाम राहा. आणि वटवृक्ष म्हणजे काय आहे? जणू परमेश्वराचं प्रतीकच आहे ते. त्याच्या आश्रयाला जे येतात त्यांना तो आश्रय देतो. आणि वटवृक्षाच्या पारंब्या मुळं खोलवर पसरलेली असतात. पती पत्नीचा संसार सुद्धा असा खोलवर जाऊ दे, त्यांचा वंशवृक्ष सुद्धा त्या पारंब्यानुसार भरमसाठ स्वरूपामध्ये वाढू दे, असं सुद्धा द्योतक वटवृक्षातनं प्रतीत होत आहे. आणि हा मृग नक्षत्राचा काळ आहे. तुम्ही जर का विचार केला असेल तर पाऊस पडण्याचा हा काळ आहे. त्याच्यामुळे आपल्या धर्म कृत्य लिहिणाऱ्या लोकांनी लिहून ठेवलेलं आहे की वडाची पूजा करा. म्हणजेच आपण वृक्ष तोड न करता जास्तीत जास्त वृक्ष लावले पाहिजे, हा बोध संस्कृती या कथेच्या माध्यमातून आपल्या समोर मांडत आहे. डोळे उघडे ठेवले की आपल्याला कळून येतं. मग एक कुटुंब एक वृक्ष अशी जर का आपण सुरुवात केली तर किती छान होईल. पर्यावरण प्रदूषण हे जे काय सतत आपण शब्द वेगवेगळ्या रूपामध्ये ऐकतो ते भरपूर प्रमाणामध्ये कमी होतील मंडळी. तर असा हा वटपौर्णिमेचा जो सण आहे तो सण आपल्याला सांगतो आहे की सावित्री सारखं बना. आता चैत्र झाला, वैशाख झाला, ज्येष्ठ झाला, आषाढ आला, गुरुपौर्णिमा. गुरुबद्दल मानवंदना देण्याचा दिवस व्यास पौर्णिमाही म्हटलं जातं. व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं म्हटलेलं आहे मंडळी. व्यासांनी सगळे वेद आधी एकत्र स्वरूपामध्ये होते, त्यांना वेगवेगळं संहितेनुसार केलेलं आहे. महाभारतासारखा विशाल ग्रंथ लिहिला, भागवत लिहिली, पुराण लिहिली, काय काय केलेलं नाहीये त्या व्यक्तीने. आणि म्हणूनच त्यांना मानवंदना देण्यासाठी आपण गुरुपौर्णिमा हा सण साजरा करतो. आणि आपल्या जीवनामधलं गुरुचं जे महत्व आहे ते ओळखून शिष्यांनी आणि तुम्ही आम्ही त्या विचार प्रणालीवरती, त्या विचारधारेवरती राहून वागायचं आहे. हा संदेश देण्यासाठीच
गुरुपौर्णिमा आपण साजरी करतो. आता आषाढ झाल्यानंतर कोणता महिना येतो मंडळी? म्हणजे काय हवं, सणांची रेलचेलच की. काय सांगायचं, किती सांगायचं, कसं सांगायचं असा प्रश्नच पडेल. नागपंचमीच्या सणाबद्दल आता थोडक्यामध्ये बोलते. नागपंचमीचा जो सण आहे तो पंचमीला येतो, श्रावण पंचमीला, श्रावण शुद्ध पंचमीला. ते व्रत म्हणजे नागाची पूजा करायचं व्रत आहे. गंधाने नाग आणि त्याची पिल्ल काढली जातात आणि त्यांना गंध, अक्षता, फुलं, आघाडा, फुटाणे असा नैवेद्य दाखवून त्यांची पूजा केली जाते. या दिवशी शेतकरी शेतामध्ये खणत नाहीत. तण उपटणं, तण कापणं हे विधी करत नाहीत. का करत नाहीत? कारण सापाविषयी कृतज्ञता दाखवायची असते. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो संस्कृतीने आपल्यासमोर मांडलाय की माणसाच्या मनातील सर्पयोनीची भीती नष्ट व्हावी म्हणून या सणाचं उपयोजन, प्रयोजन सांगितलेलं आहे. कारण मंडळी तुम्ही पाहिलं असेल, कोणताही साप किंवा नाग, मग तो विषारी किंवा बिनविषारी कोणताही असू दे, सहसा आपणहून माणसाला त्रास देत नाही. उलट तो आपल्याला मदतच करतो, आपला मित्रच आहे. कसं? शेतामध्ये उंदीर आणि घुशींचं प्रमाण असतं, त्यांना नष्ट करण्याचं ते काम करत असतं. आणि म्हणून या नाग किंवा सापाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सणाचं प्रयोजन घालून दिलेलं आहे. म्हणजे प्रत्येक सणामधनं आपल्याला संस्कृती नतमस्तक व्हायला सांगते आहे. आदराने, विनयशीलतेने वागायला लावते की तुम्हाला जर का दुसऱ्याकडनं काही घ्यायचं असेल तर आधी त्यांनी जे आपल्याला देऊ केलेलं आहे त्याच्याविषयी त्याला मानवंदना द्यावं, ओरबडून देऊ नका. किती छान सांगितलेलं आहे संस्कृतीने बघा. आता नागपंचमीचा सण झाल्यानंतर आपल्याला जायचंय श्रावण पौर्णिमा, नारळी पौर्णिमा. जे लोक समुद्राकाठी राहतात की नाही त्या लोकांच्या दृष्टीने हा सण अतिशय महत्वाचा असा सण आहे. या काळामध्ये होडी, जहाज यांची ये जा बंद असते. समुद्र खवळलेला असतो. समुद्राला शांत करण्यासाठी आणि जलदेवतेचा कोप होऊ नये म्हणून या दिवशी समुद्राला नारळ अर्पण केला जातो. म्हणजे त्यालाही एक प्रकारची ती नामवंदनाच आहे की आजच्या दिवसापासून समुद्राला शांत व्हायचं आहे. कोळी लोकांसाठी हा सण महत्वाचा आहे. कोळी लोक आजच्या दिवशी होडीची पूजा करतात आणि होडी पाण्यामध्ये सोडतात. आणि हा काळ माशांच्या प्रजननाचा काळ आहे. आणि कोळी लोकांचा मुख्य व्यवसाय मासेमारीच असल्यामुळे त्यांच्यासाठी हा सण अतिशय महत्वाचा सण सांगितलेला आहे. रक्षाबंधन, त्याबद्दल तर बोलायलाच पाहिजे आजच्या दुनियेमध्ये. भावा बहिणीच्या प्रेमाचं उत्कट नातं उलगडून दाखवणारा सण म्हणजे रक्षाबंधनाचा सण आहे मंडळी. पूर्वीच्या काळी राजाला राखी बांधायचे. बहीण भावाला राखी बांधते, याच्यामधनं संस्कृती काय प्रकट करू इच्छिते? संस्कृती आपल्याला सांगते आहे बहीण भावाच्या हाताला रक्षा बांधते म्हणजे तो दृष्टी परिवर्तनाचा दिवस आहे. भावांसाठी दृष्टी परिवर्तनाचा दिवस आहे की केवळ माझ्याच बहिणीकडे नाही तर समाजात वावरणाऱ्या प्रत्येक बहिणीकडे आपण कुठल्याही वाईट नजरेने पाहायचं नाही. हा संदेश संस्कृती आपल्याला या सणामधनं देते. पण मंडळी विचार करा, आजच्या समाजामध्ये बहीण सुरक्षित आहे का हो? बहीण निर्भयपणे फिरू शकते आहे? विकृत श्वापद रूपी माणसं बहिणीला नाना प्रकारे पीडत आहेत, छळत आहेत. पण त्यांना हे समजत नाही आहे की ज्या समाजामध्ये बहिणीला निर्भयपणे फिरता येत नाही तो समाज आपलं पौरुष गमावून अवदशा प्राप्त करून घेत असतो. आजच्या दुनियेबरोबर त्याचं तारतम्य लावून पहा. हे आपल्याला संस्कृतीने समजावून दिलेलं आहे या सणामधनं.
आता आपल्याला जायचं आहे कृष्ण जन्माष्टमी, श्रावणातला अजून एक महत्वाचा सण. त्या अष्टमीच्या दिवशी सबंध दिवसभर उपास केला जातो आणि रात्री 12 वाजता कृष्ण जन्माला आलेला आहे हे सांगण्यासाठी कृष्णाची प्रतिमा पाळण्यामध्ये ठेवली जाते आणि तिचं पूजन केलं जातं, सुंठवडा वाटला जातो आणि दुसऱ्या दिवशी नवमीच्या दिवशी सकाळी मिष्टान्न खाऊन उपवासाची सांगता केली जाते. हा जो गोपाळ काला आहे तो श्रीकृष्णांनी कशाच्या संदर्भामध्ये सांगितलेला होता? समानतेच्या संदर्भामध्ये. आपल्या सगळ्या मित्रांचं अन्न एकत्र करून प्रत्येकाला तो काला श्रीकृष्ण द्यायचे. लहानपणी गुरं चरायला गेल्यानंतर प्रत्येकाचे आपल्या भाषेत सांगायचं तर डबे एकत्र केले जायचे आणि प्रत्येकाला ते मिसळलेलं अन्न प्रत्येकाला घासघास दिलं जायचं. समानता. पण ही समानता समाजामध्ये दिसते का? केवढ्या संस्कृतीने विचार मांडला आपल्या समोर या सणाच्या माध्यमातून. आणि श्रीकृष्णाचं संपूर्ण आयुष्य तुम्ही घ्या, अतिशय विविधांगी जरी असलं तरी समानता शिकवणारच आहे. गोकुळामध्ये रामाचे मोठे झाले. तुम्ही आपलं जे पशुधन आहे त्याची काय करायची आहे? व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. त्यांचं दही, दूध, तूप, लोणी विकू नका. त्याला बाजारू वृत्ती आणू नका. तुम्ही यथेष्ट खा आणि आपल्या शेजार पालऱ्यांना, नातेवाईकांना सुद्धा ते यथेष्ट खायला द्या. म्हणजे बाजारूपणा याच्यामधनं तुम्ही अवलंबू नका. आणि समानतेचा मुद्दा मी सांगितला, पण आज गल्लोगल्ली काय चित्र दिसतं? गोपाळ काल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणावरती त्या दहीहंड्या लावलेल्या असतात. आमची 8 तराची, आमची 9 तराची, आमची 10 तराची. माणूस मरतोय आणि याच्याकडे लक्ष द्यायला सुद्धा वेळ नसतो. आम्ही माध्यमांमध्ये झळकलो पाहिजे एवढंच उद्दिष्ट आहे. पण ती समानता आहे, ती समानता कुठे दिसते? उलट वैर निर्माण होत आहे या मंडळाचं त्या मंडळाशी. म्हणजे संस्कृतीने दिलेला जो गाभा आहे ना सणांचा, तो आपण मंडळी विसरत चाललेलो आहोत. म्हणून अशा व्याख्यानांमधनं तो गाभा उलगडून टाकला पाहिजे. हल्ली काला हा प्रकारच मुलांना माहिती नाहीये. शाळेत शिकवताना, क्लासमध्ये शिकवताना मुलं म्हणतात काला म्हणजे काय? तर तो गोपाळ काला हा महत्वाचा मुद्दा आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, जे संस्कृतीने आपल्याला मूल्य जोपासायला सांगितलेलं आहे. स्त्री वर्गाच्या दृष्टीने आता श्रावणातला शेवटचा सण येतोय बरं का. तो सण आहे कोणता? करेक्ट, मातृदिन. मातृदिन हा जो सण आहे, हा सण म्हणजे काय सांगतोय आपल्याला बघा. मी फक्त वरवरच सांगते ना, का प्रत्येक सणावर मंडळी खूप काही बोलता येण्यासारखं आहे. मातृदिन काय सांगतो? आई म्हणजे मुलाची म्हणजे जन्मजननी तर आहेच, पण ती संस्कार जननी पण आहे. ते जास्त महत्वाचे आहे हल्लीच्या काळात. जन्म स्त्री देऊ शकते निसर्ग क्रमानुसार, पण ती संस्कार जननी बनते का हे महत्वाचं आहे. आणि संस्कृती आपल्याला ते शिकवण्याचा प्रयत्न करते आहे या मातृदिनाचं औचित्य साधून. कितीतरी आयांची उदाहरणं देता येतील. सिंहाचे दात लहानपणी मोजलेला सर्व नमन म्हणजेच भरत, की ज्याचं नाव आपल्या देशाला पडलेलं आहे, त्याची आई होती शकुंतला. त्याच्यानंतर आपल्याला रामायणामधल्या कौशल्याचं उदाहरण देता येईल. त्याच्यानंतर आपल्याला उदाहरण देता येईल कुंतीचं. 5 मुलांना तिने सांभाळलेलं आहे, दुजा भाव तिने केलेला नाहीये. प्रत्येक पिढीमध्ये, प्रत्येक युगामध्ये अशी भरपूर उदाहरणं आहेत. वेळेअभावी मी सांगत नाही, पण आत्ताच्या दुनियेशी अतिशय रिलेट करणारी किंवा ज्याला आपण अतिशय जवळची म्हणू असं उदाहरण देते जिजाऊ मातेचं. ती माता आज होती आणि तिने शिवबा घडवला. छत्रपती शिवाजी महाराजांचं साम्राज्य निर्माण करण्यासाठीची मूळ प्रेरणा त्यांची आईच होती. तिने ती प्रेरणा दिल्यामुळे मंडळी आज आपण, तुम्ही, आम्ही एकमेकांसमोर बसून संवाद करत आहोत हिंदू धार्मिक म्हणून, नाहीतर हे शक्य नव्हतं. म्हणजे मातृदिनाचं महत्व मला आजच्या दुनियेत हेच ठासून सांगायचं आहे की तिच्यासारखी आई जन्माला आली म्हणून नंतरच्या अनेक पिढ्या, छत्रपती शिवरायांनंतरच्या आज आपण हिंदू धर्मामध्ये अतिशय व्यवस्थित पद्धतीने नांदतोय. कर्तृत्व शिवाजी राजांचं असलं तरी मूळ प्रेरणा जिजाऊ साहेबांची आहे, ती आपण लक्षात ठेवली पाहिजे.
आता श्रावण महिना संपलाय, तुम्हा आम्हा सगळ्यांचा आवडीचा गणपती बाप्पा आता येणार आहे, त्याचं आगमन आता मंडळी होणार आहे. गणपती बाप्पाच्या अनेक कथा वगैरे आहेत, भरपूर त्याच्यावर बोलता येईल. मला संस्कृतीच्या अनुषंगाने या गणपती उत्सवातलं काय घ्यायचंय ते आपल्या समोर मांडायचं आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाचं आगमन होतं. भाद्रपद शुद्ध चतुर्थी. आपण ती मातीची मूर्ती आणतो. कोणाकडे 1.5 दिवस असते, कोणाकडे 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, 10 दिवस असते. पण एकच मुद्दा याच्यामध्ये मी सांगते की आपण हा गणपती उत्सव आनंदाने साजरा करतो, मिष्टान्न खातो, सगळ्यांकडे गणपती दर्शनाला जातो. ती बुद्धीची देवता आहे. मग त्या बुद्धीच्या देवाचं स्मरण म्हणून माझ्या आयुष्यामध्ये मी काही बुद्धी विधायक काम करत आहे का, असं स्वतःला विचारण्याचा उत्सव म्हणजे गणपती उत्सव आहे. आणि म्हणूनच लोकमान्य टिळकांनी घराघरातला गणपती सार्वजनिक केलेला दिसतो. त्याचं कारण एकच आहे, लोकसंघटन, लोकजागृती, लोकशिक्षण. मग आपण त्याला आज पुरे पडतोय का? संस्कृतीने दिलेला हा उपदेश आपण पाळतोय का? आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही भूमिका किंवा स्थिती आपल्याला गणेशोत्सवात कळतात मंडळी. मी जेव्हा त्याचा अभ्यास करत होते त्यावेळेला या मुद्द्याचा विचार करताना माझ्या लक्षात आलं, आणि संस्कृतीने आपल्याला गणपती बाप्पाच्या रूपाने किती महत्वाचा उपदेश दिलेला आहे. उत्पत्ती म्हणजे काय? माती असते, मातीतनं गणपतीची मूर्ती निर्माण होते, ती झाली उत्पत्ती. स्थिती म्हणजे काय? घरामध्ये आपण त्या गणपती बाप्पाला आणतो, प्राण प्रतिष्ठा करतो, म्हणजेच देवत्व त्या मूर्तीमध्ये आलेलं आहे, गणपती बाप्पाच त्या मूर्तीमध्ये आहे. स्थिती. आणि कितीही आपल्या मनात नसलं तरी सुद्धा 10 दिवसानंतर आपल्याला त्या मूर्तीचं जडावलेल्या अंतःकरणाने आणि पाणावलेल्या डोळ्याने, साश्रू नयनांनी त्याला निरोप द्यावा लागतो, त्याचं विसर्जन करावं लागतं. लय. संपूर्ण माणसाचा जीवनपट समोर आला मंडळी. या 3 अवस्था आपल्याला गणेश उत्सवामधनं, गणपतीच्या सणामधनं संस्कृती सांगते. पण ऐकेल तो खरा माणूस. आपण नुसतं छान आनंदामध्ये तो साजरा करत असतो, पण लक्षात ठेवा, आपणही या भूतलावरती आलेले घडीचे प्रवासी आहोत. आपली उत्पत्ती झालेली आहे. स्थिती म्हणजे आज आपण जगतो आहोत. पण एक क्षण असा येणार आहे की आपण सुद्धा माती असशी, मातीशी मिळशी ह्याच अवस्थेला जाणार आहोत मंडळी. आणि गणेश उत्सवामधनं आपल्याला संस्कृतीने ही शिकवण दिलेली आहे. आनंद घ्या, मजा करा, पण तुमचा अंतिम प्रवास कुठे आहे हे विसरू नका. आणि या प्रवासामध्ये जन्म आणि मृत्यू दरम्यानचा प्रवास जो आहे त्याला जीवन असं म्हणतात. आणि त्या जीवनामध्ये तुम्ही काय विधायक करताय हे महत्वाचं आहे. गणेशोत्सव आता संपलेला आहे भाद्रपदामधला. आता हळूहळू वेध लागतात नवरात्र उत्सवाचे आणि दसरा या सणाचे मंडळी. नवरात्र उत्सवाबद्दलही खूप काही बोलण्यासारखं आहे, पण इथे मी म्हटलं तसं सण आणि संस्कृती या मुद्द्याच्या अनुषंगानेच मी फिरते. आता लक्षात घ्या, नवरात्रीचा उत्सव हा स्त्री शक्तीचा उत्सव आहे, देवीचा जागर आहे. जी व्रती असणारी लोक आहेत ती 9 दिवस उपवास करतात किंवा एक वेळच जेवतात, एक भुक्त राहतात. प्रतिपदेच्या दिवशी माती पसरवून त्याच्यामध्ये धान्य रोवलं जातं, पेरलं जातं. 9 दिवसांनंतर त्या घटांचं विसर्जन मानाने करायचं असतं. म्हणजे सतत आपला कृषी संस्कृतीशी समन्वय साधते. हे मी नंतर शेवट्याला बोलणारच आहे. मग आता 9 दिवसांचा जागर आपण म्हणतो. आपणही उत्साहाने जितक्या काही देवी आपल्याला मिळतील, त्यांची देवळं असेल किंवा घरगुती स्वरूपामध्ये आपण मनोभावे दर्शन घ्यायला जातो. पण दर्शन घेत असताना हा जागर म्हणजे काय हे लक्षात घेतला पाहिजे. जागर म्हणजे नुसतं जागरण सांगितलेलं नाही आहे संस्कृतीने. स्त्री शक्तीच्या रूपातनं जागर म्हणजे तो जागर आहे सामर्थ्याचा, तो जागर आहे ज्ञानाचा,
तो जागर आहे आपल्या सहकारितेचा, तो जागर आहे समानतेचा. हा जागर महत्वाचा आहे. या सणाच्या निमित्ताने जो विधी सांगितला आहे तो तर आपल्याला करायचाच आहे. मग त्याच्यामध्ये महत्वाची अष्टमीची पूजा आहे, घागरी फुंकणं आहे. पण हे सगळं का करायचंय, त्याचा जो केंद्रबिंदू आहे ना संस्कृतीने सांगितलेला, तो पकडायचा आहे मंडळी. बाह्य उपचार तर करायचेच आहेत, ते आवश्यकच आहेत, पण अंतस्थ हेतूला आपल्याला विसरून चालणार नाहीये मंडळी. आता दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा असं म्हटलं जातं. 9 दिवसांच्या जे काही जागरण असतं त्याची समाप्ती दसऱ्याला होत असते. दसऱ्याच्या दिवशी विजय नावाचा मुहूर्त असतो आणि त्यामुळे आपलं केलेलं प्रत्येक काम हे विजयी होणारच अशी खात्री तुम्हा आम्हा सर्वांना असते. या दिवशी लिंबून आणलेलं जे सोनं आहे ते सर्वांमध्ये वाटून टाकायचं असतं. आपट्याची पानं आपण सोनं म्हणून एकमेकांना देत असतो. त्याच्यामधनं सुद्धा समानतेचाच आपल्याला संदेश देण्याचा प्रयत्न या ठिकाणी संस्कृतीने मंडळी केलेला आहे. दसऱ्याला दशहरा असं सुद्धा एक नाव आहे, तुम्हाला ऐकून माहिती असेल. दशहरा म्हणजे 10 पाप नाश करणार. मग कोणती पाप, म्हणजे आपण 9 दिवस जे जागरण करतो ना देवीचं, एकेका पापावरती आपल्याला विजय मिळवायचा आहे. मग ती पाप कोणकोणती असू शकतात मंडळी? कठोर वचन, असत्य भाषण, चढाई, बढाई, क्रूर कर्म, अनीतिकारक विषयोपभोग, अपहार, चिंता, हिंसा, दुराग्रह, ही सगळी 10 पाप त्याच्यावर विजय मिळवायचा आहे. नुसता देवी पुढे जागर करायचा नाहीये, तर ही 10 पाप नष्ट करायची आहेत. देवीने 9 दिवस अहोरात्र अखंड त्या महिषासुराबरोबर युद्ध केलेलं आहे. त्या राक्षस रूपी पापाचा तिने नाश केलेला आहे. मग तिच्याकडनं ही शक्ती, ही संपदा आपण मिळवली पाहिजे. दसरा सण आपल्याला हेच सांगत असतो मंडळी की सोनं घ्या, सोन्यासारखं निष्कलंक व्हा. संस्कृती सांगते सोनं एकमेकांना घ्या, पण सोन्यासारखं तुमचं आयुष्य निष्कलंकित ठेवण्याचा प्रयत्न करा. किती ज्ञानभांडार, विचार मौक्तिक संस्कृतीने या सणांच्या माध्यमातून आपल्या समोर मांडून दाखवलेली आहेत मंडळी, ते आपल्या लक्षात येतं. आता दसरा सण तर झालेला आहे. सगळ्या सणांमध्ये दिवाळीला सम्राज्ञी असा किताब दिलेला आहे. दिवाळी म्हणजे आनंद, दिवाळी म्हणजे उत्साह, दिवाळी म्हणजे माणसाच्या मनातला जो सद्भाव आहे त्याच्या ऐश्वर्यतेचं प्रतीक आहे मंडळी. ही दिवाळी पौराणिक काळाशी जरी नातं सांगणारी असली ना तरी सुद्धा आपल्याकडे हजारो वर्षांपासून ती प्रचलित आहे. दिवाळी म्हणजे दिव्यांची आवली, दिव्यांची रोषणाई. अंधाराचं साम्राज्य दूर करा आणि प्रकाशाला सामोरं जा असं सांगणारा दिवस म्हणजे हा दीपावलीचा दिवस आहे. या दिवाळीतले आपण जे दीप लावतो त्याच्या पाठीमागे सुद्धा हाच अर्थ आहे. जीवनातला, मनातला अंधार जो आहे तो तुम्हा आम्हाला दूर सारायचा आहे. आकाशकंदील लावायचा आहे, रोषणाई करायची आहे, फराळ करून त्याच्यावर चांगला मंडळी ताव सुद्धा मारायचा आहे. पण हे सगळं करत असताना परत मूळ मुद्दा हाच की हे सगळं का करायचं, त्या पाठीमागची काय रूपरेषा आहे, काय प्रयोजन आहे. चला तर मग 4 दिवसांचा 5-6 दिवस हे मुख्य आहेत, त्याचं अगदी थोडक्यात एकेका मुद्द्यामध्ये स्पष्टीकरण करत पुढे जाऊया आपण. गोवत्स द्वादशी म्हणजे वसुबारस. आपल्या संस्कृतीमध्ये शेतीला उपयोगी पडणाऱ्या जनावरांची पूजा करायला सांगितलेलं आहे. आणि गोमाता तर तुम्हाला सगळ्यांच्या घरचीच आहे हो. घराघरातून वाहणारं अखंड मातृत्व म्हणजे ही गोमाता. आईसारखीच ममताळू, आईसारखीच सोशिक. आपल्या वासराकडे बघून ती जे प्रेमाने हंबरते ना ते पाहिल्यानंतर खरोखरच आपल्या मातृहृदयाला सुद्धा पाना फुटल्या वाचून राहणार नाही.
या गोमातेचं आणि तिच्या वासराचं पूजन करण्याचा हा दिवस. संध्याकाळी तिची पूजा केली जाते. बऱ्याच स्त्रिया आजच्या दिवशी उपवास करतात आणि संध्याकाळी पुरणपोळी वरण भात दाखवला जातो तिला नैवेद्य म्हणून. काही ठिकाणी भरड्यांचे वडे दाखवण्याचा सुद्धा रिवाज आहे मंडळी. तर अशी ही गोवत्स द्वादशी. नंतर येते धनत्रयोदशी, धनतेरस. या दिवशी धनाची पूजा करायची असते आणि धनाचा रक्षक कुबेर याची पूजा करायची असते. धने आणि गुळ नैवेद्याला ठेवलेले असतात. आजच्या दिवशी स्त्री सूक्त म्हणायचं असतं. कुबेर मंत्राचा जप सुद्धा करायचा असतो मंडळी. आणि या सगळ्या आनंदाच्या सणांमध्ये परत पितरांच्या अनुषंगाने एक विधी सांगून ठेवलेला आहे, तो म्हणजे यमदीपदान. आजच्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून एक दिवा ठेवायचा असतो आणि तो दिवा ठेवल्यानंतर त्याची प्रार्थना करायची असते यमाची. यमासाठी तो दिवा ठेवलेला असतो की आमच्या घरामध्ये कोणावरही अपमृत्यू न येऊ दे, न होऊ दे. त्याची एक कथा आहे. त्या कथेच्या विस्तारात जात नाही, पण हेम नावाचा जो राजा होता त्याच्या मुलाचं लग्न झालं आणि त्या विवाहाच्या चौथ्या दिवशीच त्याला मरण आलं. पूर्वी विवाह अनेक दिवस चालायचे. यमदूतांना सुद्धा त्याचे प्राण देताना खूप त्रास झाला. त्यांनी यमाला सांगितलं याच्यावर काही उपाय नाही का, आम्हाला खूप त्रास झाला. तर यमाने सांगितलं की या धन त्रयोदशी जी आहे या त्रयोदशीपासून पुढचे 5 दिवस संध्याकाळी जो दीपोत्सव साजरा करेल त्याला अपमृत्यू येणार नाही. मी अगदी थोडक्यात सांगते मंडळी. नंतर आहे धन्वंतरी. धन्वंतरी जयंती साजरी केली जाते. समुद्र मंथनामधनं जी 14 रत्न बाहेर पडली त्याच्यामधलं 5वं रत्न म्हणजे हा धन्वंतरी आहे. आयुर्वेदाचा प्रमुख मानला जातो. अनेक औषधी वनस्पतींचा उपयोग त्याने शोधून काढलेला आहे. देवांचा वैद्य त्याला मानलेला आहे. त्याचं सुद्धा स्मरण आपल्याला आजच्या दिवशी करायचं असतं. म्हणजे बघा संस्कृती कशा कशाचं स्मरण कृतज्ञतापूर्वक आपल्याला करायला सांगते आहे. नंतरचा दिवस आहे नरक चतुर्दशी. अभ्यंग स्नानाचा दिवस. इतकंच या दिवसाकडे पाहायचं नाहीये. कृष्णाने नरकासुराचा वध केला चंद्रोदयाच्या वेळेला. म्हणजे राक्षसी वृत्तीचा, आसुरी वृत्तीचा नाश केला. आपणही कसा नाश करायचा म्हणून ते कारंड नावाचं जे फळ आहे कडू फळ ते आपण पायाखाली चिरडतो. म्हणजे राक्षसी वृत्ती मी संपवली. आता सत्प्रवृत्तीला मी आजपासून सुरुवात करणार आहे हे सांगणारा दिवस किंवा सण म्हणजे नरक चतुर्दशीचा दिवस आहे मंडळी. त्या कथेमध्ये मी पडत नाही. नरकासुराच्या ताब्यामध्ये असलेल्या 16,108 स्त्रियांची मुक्तता केली. तो नरकासूर 20,000 कुमारिकांचा बळी देणार होता आणि त्यांनी सुटका केली. एक कथा असं सांगते की त्यांना सामाजिक स्थान प्राप्त व्हावं म्हणून श्रीकृष्णाने त्या सगळ्या कुमारिकांबरोबर लग्न केलं. पण आपण आज त्याची खिल्ली उडवतो. ते मी शेवटी माझ्या मुद्द्यामध्ये सांगणारच आहे. काही कथेमध्ये असं सांगितलेलं आहे की त्या नारींची कुमारिकांची मुक्तता केल्यानंतर आपले जे सगळे भाऊबंद होते, इष्टमित्र होते, त्यांच्याबरोबर या कुमारिकांचा विवाह श्रीकृष्णाने लावून दिलेला आहे. म्हणजे नरकासूर झालं, नरक चतुर्दशी झाली. नंतर येते लक्ष्मीपूजन. अमावस्येचा अंधार दूर करून समृद्धीचा दिवा लावायचा असतो आजच्या दिवशी. समृद्धी म्हणजे लक्ष्मी आहे मंडळी आणि तिचंच पूजन आजच्या दिवशी करायचं आहे. तिची बहीण अलक्ष्मी, तिचं सुद्धा पूजन आपण करतो. कसं माहितीये? संध्याकाळी केरसुणीचं पूजन आपण करतो. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सकाळी आपल्या घरातल्या केरसुणीनी केर काढून झाल्यानंतर ती जुनी केरसुणी टाकून द्यायची असते, नवीन केरसुणी आणायची असते आणि संध्याकाळी लक्ष्मी बरोबर तिचं सुद्धा पूजन केलं जातं. त्याला अलक्ष्मी निस्सारण असा शब्द आपल्या संस्कृतीने दिलेला आहे मंडळी. तर या लक्ष्मीचं पूजन केलं जातं. साळ्या आणि बत्तासे, लाया आणि बत्तासे ठेवलं जातं. साळीच्या लाया आणि बत्तासे प्रसाद म्हणून ठेवलं जातं. या लक्ष्मीची जी 3 प्रामुख्यानं प्रतीकं आहेत ती म्हणजे महाकाली,
महासरस्वती आणि महालक्ष्मी यांच्या प्रतीकाच्या रूपामध्ये आपण त्या दिवशी दौत, वही आणि चांदीचा रुपया यांची सुद्धा पूजा करतो. म्हणजे संस्कृतीने या तिन्ही देवींचा जो जागर आहे तो दीपावलीच्या वेळेलाही दाखवलेला आहे. जागर म्हणजे फक्त जागरण नाही, हा अर्थ आपण शिकलो. जागर म्हणजे त्याच्यातनं प्रेरणा घेऊन मी काय करणार. तर असा हा दिवाळीचा लक्ष्मीपूजनाचा दिवस. नंतरचा दिवस आहे बलिप्रतिपदा. तुम्हाला एक बलिप्रतिपदेचं अजून एक नाव आहे, कोणाला माहितीये? त्याला द्यूत प्रतिपदा असं सुद्धा म्हणतात. पार्वतीने आजच्या दिवशी शंकराला द्यूतामध्ये हरवलं. बघा, स्त्रीच श्रेष्ठ आहे, म्हणून त्याला द्यूत प्रतिपदा असं म्हटलं जातं. या दिवशी अन्नकोट केला जातो. देवळामध्ये 108 पदार्थ केले जातात नैवेद्याचे म्हणून, आणि ते अन्न लोकांमध्ये वाटलं जातं. गोवर्धनाची सुद्धा आजच्याच दिवशी पूजा करतात. खेड्यापाड्यामध्ये शेणाचा आणि मातीचा गोवर्धन तयार करतात, त्याची पूजा करतात. मंडळी, त्याचं एक प्रतीक म्हणून आज आपण गल्लोगल्ली किल्ले तयार करतो. मला पूर्वी खूप प्रश्न पडायचा, दिवाळीत किल्ला का निर्माण केला जातो? पण हा सगळा अभ्यास करताना कळलं ते गोवर्धनाचं प्रतीक आहे. आता ते वेगवेगळ्या किल्ल्यांमध्ये आपण प्रकट करतो. बलिप्रतिपदा, बळीराजाचं वामनाची कथा आपल्याला माहिती आहे, त्याच्यामुळे ती मी विधित नाही करत. पण बळीराजाला विष्णूंनी वर दिला, वामनाने वर दिला की आजच्या दिवशी, म्हणजे आजच्या दिवशीची जी प्रतिपदा आहे ती लोक तुझ्या नावाने लक्षात ठेवतील, म्हणून आपण त्याला बलिप्रतिपदा असं म्हणतो. आणि तुम्हाला स्त्री वर्गासाठी एक महत्वाचं आहे, आजच्या दिवशी आपण आपल्या पतीला अभ्यंग स्नान घालायचं असतं, संध्याकाळी त्याचं औक्षण करायचं असतं. काही ठिकाणी अशी सुद्धा प्रथा आहे की वडिलांचं सुद्धा औक्षण मुली करतात आणि वडील काही ना काहीतरी भेट वस्तू मुलीला देत असतात. तर असा हा पाडव्याचा सण. नंतर येतो भाऊबीजेचा सण. बीजेचा चंद्र कर्तृत्ववान मानला जातो आणि आपला भाऊ सुद्धा बीजेसारखा कर्तृत्ववान कर्मयोगी व्हावा म्हणून या सणाची उपयोजना केलेली आहे. या सणाचं जे संस्कृतीने सांगितलेलं आहे ते प्रयोजन असं आहे की आजच्या दिवशी यम आपल्या बहिणीकडे, तिला यमुना पण नाव आहे, यमी सुद्धा म्हटलं जातं, तिच्याकडे जेवायला गेला आणि त्या यमीने सारे निरनिराळे पदार्थ करून भावाला पोटभर जेवू खाऊ घातलं. तेव्हापासून आपल्या संस्कृतीने रिवाज घालून दिलेला आहे की आजच्या दिवशी ज्यांना बहीण आहे त्यांनी घरी स्वयंपाक बनवायचा नाही, म्हणजे घरचं काही जेवायचं नाहीये, त्यांनी बहिणीकडे जाऊनच जेवायचं आहे. आणि संध्याकाळी बहीण भावाला औक्षण करते, त्या पाठीमागे एक मूल्य आहे किंवा एक विचार आहे, तो असा आहे की बहीण भावाला जेव्हा ओवाळते तेव्हा भावाचं आयुष्य वाढतं. आणि म्हणून ही ओवाळणी करण्याची पद्धत आजच्या दिवशी सुरुवात केलेली आहे. एक लोक जीवनाचा संदर्भ सुद्धा महत्वाचा आहे बरं का या सणामध्ये, की पूर्वी काय व्हायचं, भाऊ बहीण आपापल्या घरामध्ये लहानाचे मोठे व्हायचे, आनंदाने राहायचे, एकोप्याने राहायचे, बहिणीचं लग्न करून दिलं जायचं. आणि पूर्वी काही संपर्क माध्यमं नव्हती किंवा दळणवळणाचं काही साधन नव्हतं, वाहनं फार नव्हती. मग बहिणीची ख्याली खुशाली कळणार कसं? आलं म्हणत की गेलं बहिणीच्या घरी, अशी प्रथा नव्हती. त्याच्यामुळे वर्षातनं एक दिवस तरी बहिणीची ख्याली खुशाली कळावी म्हणून भाऊ हक्काने बहिणीच्या घरी जातो. तो हा भाऊबीजेचा दिवस. आणि मग बहिणीचं सारं क्षेम कुशल विचारलं जातं. किती तारतम्य बाळगलंय बघा, किती सामाजिक दृष्टी याच्यामधनं आपल्याला मिळते बघा. तर मंडळी, असा हा दिवाळीचा सण आपण अतिशय आनंदात रोषणाईने साजरा करतो. पण संस्कृतीने दिलेलं मूल्य विसरू नका. बाह्य रोषणाई किती होऊ दे हो, पण अंतर्मनातला जो दिवा आहे तो दीप लावण्याची गरज आहे. आणि आपल्या संस्कृतीने तेच सांगितलेलं आहे मंडळी.
आता मला ज्या सणाच्या निमित्ताने आपण एकत्र आलेलो त्याच्याबद्दल आता एक दोनच सणांबद्दल सांगणार आहे की मग आपण विराम घेणार आहोत. संक्रांतीबद्दल बोलणार आहोत. संक्रांतीचा उत्सव म्हणजे निसर्गाचा उत्सव मंडळी. पौष महिन्यामध्ये सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून त्याला आपण मकर संक्रांत म्हणतो. पण तुम्हाला माहिती असेल सूर्य काही फिरत फिरत नसतो बरं का. त्याचं एक भासमान भ्रमण आपण गृहीत धरलेलं आहे. म्हणताना आपण म्हणतो सूर्य मकर राशीत प्रवेश केला आहे. मकर संक्रांत ही जी मकर संक्रांत आहे या मकर संक्रांतीमध्ये तिळाला अत्यंत महत्व दिलेलं आहे. तीळ हा लहान पण अतिशय अमर्याद असा आपल्याला लाभ करून देणारा आहे. या दिवशी सगळे तिळाचेच पदार्थ करायचे असतात. तिळाच्या उठल्याने अभ्यंग स्नान सुद्धा करायचं असतं. तीळ आणि गुळ यापासून केलेले जे लाडू आहेत किंवा ज्या वड्या आहेत त्या खायच्या असतात. देवाला अर्पण करायचे असतात. आपण स्वतः खायचे आणि आपल्या इष्टमित्रांमध्ये सुद्धा वाटायचे असतात. एक तीळ 7 जणांनी वाटून घेऊन परस्परांना स्नेहबंधामध्ये अडकवायचं असतं. त्या दृष्टीने पाहिलं तर संक्रांत हा सामाजिक सण आहे मंडळी. सामाजिक अभिसरण समाजाचं योग्य रीतीने चालण्यासाठी या सणाचं प्रयोजन आपल्या संस्कृतीने सांगून ठेवलेलं आहे. आणि आपल्या महाराष्ट्रातला या संक्रांतीचा परवलीचा शब्द म्हणजे तिळगुळ द्या आणि गोड बोला. असा परस्परांमधले स्नेह संबंध गोडी वाढवण्यासाठी स्नेहाचं प्रतीक म्हणून तीळ आणि गोडव्याचं प्रतीक म्हणून गुळ असा तिळगुळ देताना नुसतंच गोड बोला असं वरकरणी शब्दांनी न बोलता तसं आचरण करणं हेच आजच्या संक्रांती सणाचं संक्रांती फल आहे मंडळी. पूर्वी संकरासुर आणि किंकरासुर नावाचे 2 राक्षस होते. अतिशय उन्मत्त झालेले होते. लोकांनी पार्वती देवीची आराधना केली. पार्वती देवीने संक्रांती देवीचं रूप घेतलं आणि संक्रांतीच्या दिवशी संकरासुराला आणि किंक्रांतीच्या दिवशी किंकरासुराला ठार मारलेलं आहे. म्हणून संक्रांत आणि किंक्रांत अशी नावं पडल्याची सुद्धा आख्यायिका सांगितली जाते. या संक्रांती या देवीचं रूप थोडंसं भयावह सांगितलेलं आहे. पंचांगामध्ये त्याचं फळ असतं म्हणजे जरूर वाच. पण इथे मला काय सांगायचंय ती संक्रांती देवी कोणत्याही स्वरूपामध्ये येवो पण आपल्यावरती जर का प्रतिकार म्हणजे आपल्याला करायचा आहे प्रतिकूल परिस्थिती असेल तर अतिशय दृढतेने त्या प्रतिकूलतेवरती मात करण्याचा संदेश ही संक्रांती देवी आपल्याला देत असते. कारण तिने त्या 2 राक्षसांचा निपात केलेला आहे. हा आपल्याला जो मूल्य विचार आहे तो घ्यायचा आहे. सामाजिक अभिसरण महत्वाचं आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो या आपल्या मंडळाकडनं ते सामाजिक अभिसरण होत आहे. म्हणूनच आज तुम्ही आम्ही एकत्र इथे उपस्थित आहोत म्हणजे संस्कृती घालून दिलेली ही सांगड आहे ती आपण आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढ्या पद्धतीने तिचा पाठपुरावा करतोच आहे आणि करायलाच पाहिजे. आता जायचंय होळीच्या सणाकडे. फाल्गुन पौर्णिमा त्याला होळी पौर्णिमा असं म्हटलं जातं. होळीचा सण का साजरा केला जातो? हिरण्यकश्यपूचा मुलगा ज्याचं नाव होतं प्रल्हाद तो दैवी विचारांचा होता. कारण हिरण्यकश्यपू पोटात असताना त्याची जी आई आहे ती नारद मुनींच्या आश्रमात राहिली. मग तो मुलगा थोडा असुरी याचा होणार आहे. तो नारायण नारायण करत विष्णूचंच नाव घेत घेत तो आलेला आहे. पण हिरण्यकश्यपूला हे चालायचं नाही म्हणून त्यांनी त्याला जिवंत जाळायचं ठरवलं आपल्याच मुलाला. छोटा होता प्रल्हाद 7-8 वर्षाचा असेल आणि आपली जी बहीण आहे होलिका तिला हिरण्यकश्यपूने सांगितलं तू त्याला मांडीवर घेऊन बस म्हणजे अग्नी पेटवल्यानंतर त्याच्यात त्याला ढकलला तो बाहेर येणार नाही. कारण त्या होलिकेला वर दिलेला होता की सत्प्रवृत्तीच्या लोकांना तू त्रास दिला नाहीस तर अग्नीमध्ये तू जरी शिरलीस तरी तू जळून भस्म होणार नाहीस. होलिका तयार नव्हती. शेवटी भावाच्या दबावाला बळी पडून तिने मांडीवरती घेतलं प्रल्हादाला. ती आग तो अग्नी पेटवला गेला. रात्रभर ती आग धडधडत होती. हिरण्यकश्यपूला वाटलं चला हा जळून खाक झाला
दुसऱ्या दिवशी त्या अग्नीच्या इथे गेल्यानंतर त्या होलिकेचं भस्म झालेलं आणि हसत हसत बाहेर पडला तो आपला भक्त प्रल्हाद. म्हणजे त्या आसुरी शक्तीचं स्मरण करण्यासाठी आपण होळी लावतोय का? नाही मंडळी. तर त्या दिवशी अजून एक घटना घडलेली होती. प्रल्हादाला आता जाळून मारणार हे कळल्यानंतर राज्यातल्या सर्वसामान्य जनतेने घराघरांमध्ये अग्नी प्रदीप्त केला, अग्नी पेटवला आणि अग्निराजाला साकडं घातलं की हे अग्निराजा, तू प्रल्हादाला भस्म करू नकोस. अग्नीने ते म्हणणं मान्य केलेलं आहे आणि म्हणून होलिका भस्मसात झाली, प्रल्हाद भस्मसात झाला नाही. आणि म्हणून घरामध्ये पेटवलेला जो अग्नी होता तो कालानुरूप गल्ली गल्लीमध्ये आला आणि ती होळी आज आपण सार्वजनिक रूपामध्ये साजरी करतो. होळीचं हे मूळ स्वरूप आहे. मग संस्कृती काय सांगते? संस्कृती आपल्याला असं सांगते आहे की असत विचारांची संख्या खूप आहे, हिरण्यकश्यपू सारखी. सद्विचार लहान आहेत प्रल्हादासारखे, पण ते जर का देवनिष्ठ असतील, दृढनिश्चयी असतील तर त्यांचंच राज्य या समाजावरती, या राष्ट्रावरती चालणार आहे. हा संदेश संस्कृती आपल्याला या कथेमधनं देते. आणि जेव्हा तो प्रल्हाद बाहेर आला ना मंडळी, तेव्हा लोकांना इतका प्रचंड आनंद झाला. तिकडची धूळ घेऊन ते एकमेकांच्या अंगावरती उडवायला लागले. धुळवट निर्माण झाली, ज्याला आज आपण धुळवड म्हणतो. आणि एकमेकांच्या अंगावरती रंगाची बरसात करायला लागले. आणि म्हणून आपण रंगपंचमी हा सण साजरा करतो. म्हणजे तुम्ही आनंदामध्ये राहा, पण ते आनंदामध्ये राहत असताना तुमच्या सत विचारांचा बळी देऊ नका, हे संस्कृती आपल्याला सांगत असते. त्या होळीमध्ये केवळ लाकूड फाटा जाळायचा नाहीये, तर आपल्या मनातले जे असत विचार आहे, आपल्या मनातली जी जळमट आहे, आपल्या मनाच्या विचारांची जी घाण आहे, मळ आहे, तो सुद्धा त्या होळीमध्ये दहन करा, असा संदेश संस्कृती आपल्याला सांगते. आणि आपण जी बोंबाबोंब करतो ती त्या राक्षसी प्रवृत्तीवरती विजय मिळवल्यानंतर आनंदाचं प्रतीक म्हणून आहे. पण आज आपण बघतो की त्या आरोळ्या इतक्या विभत्स स्वरूपामध्ये आलेल्या आहेत समाजामध्ये, हा मूळ गाभाच विसरून गेलेला आहे. तर असा हा जो होळीचा सण आहे ना मंडळी, तो होळीचा सण आपण साजरा करतो. मग आता रामनवमी उत्सव वगैरे असे अनेक सण आहेत, पण आता आपल्याकडे मर्यादा आहे. कारण मला आता सण आणि संस्कृती या दोन मुद्द्यांना धरून एखाद दुसरा मुद्दा मांडून माझ्या भाषणाला विराम द्यायचा आहे. मंडळी, साकल्याने विचार केला तर आपल्या हे लक्षात येतं की या सगळ्या सण उत्सवांच्या माध्यमातून संस्कृती आपल्याला काय सांगू इच्छिते? संस्कृती आपल्याला सांगते नतमस्तक व्हा, जनावरांविषयी सुद्धा स्नेहभाव ठेवा, माणुसकी ठेवा, माणसामध्ये तर ठेवाच. आणि आयुष्य जगत असताना सत विचारांची कास आहे, त्या कास धरून तुम्ही चालायला लागा. इतर जण काय करत आहेत ते सांगत बसू नका किंवा पाहतही बसू नका. तर केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. या संपूर्ण सणांच्या माध्यमातून संस्कृती आपल्याला हेच ठासून सांगत असते, स्पष्ट करून सांगत असते. प्रत्येक सणाच्या अनुषंगाने येणारा जो उपचार आहे तो भक्तिभावाने पाळा, श्रद्धापूर्वक त्याचं पालन करा. पण ते करत असताना माणूस म्हणून तुम्ही किती प्रगत होताय हे महत्वाचं. कारण आजचा समाजच पुढच्या पिढीकडे हे संस्कृतीचं संचित देणार आहे आणि ते संस्कृतीचं संचित पुढच्या पिढीपर्यंत सोपवायचं असेल तर हे संपूर्ण जे सणवार आहेत, उत्सव आहेत, त्यांच्यामधला गाभा आधी आपण आपल्या मनाबिंदूमध्ये कोरून घ्यायला पाहिजे, तशी कृती करायला पाहिजे. आणि समाज अनुकरण प्रिय असतो, मुलं तर निश्चितच असतात आणि मग आपोआप त्यांच्यापर्यंत तो विचार, सणाचाही विचार आणि संस्कृतीच्या मूल्याचाही विचार पसरू शकतो. पण आज शेवटचा मुद्दा सांगते जो महत्वाचा आहे की हे सगळं आपण सांगितलं, पण आज वस्तुस्थिती काय दिसते? व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून अतिशय गचाळ आणि विभत्स स्वरूपामध्ये प्रत्येक सणाचं विद्रूप रूप आपल्या समोर येत आहे. आणि आपण करतोय असं नाही, पण समाजातली एक वृत्ती किंवा प्रवृत्ती अशी आहे
की आपल्याच सणांचं, आपल्याच देवादिकांचं हे सगळं जे ओंगळ स्वरूप आहे ते अगदी छानपैकी पुढे पुढे पाठवत असतात। वटवृक्षाला फेऱ्या काय घालताय, त्याच्यावरच्या मीम्स येतात, प्रत्येक सणावरच्या येतात हो। पण आता तुम्हाला कळलं असेल 108 फेऱ्यांचा का सांगितलाय तो फेरा, त्याच्यावरनं काय काय आपल्याला शिकायचंय, असं प्रत्येक सणामधनं संस्कृती आपल्याला शिकवत असते। त्याच्यामुळे आपण डोळसपणे या सर्व गोष्टींकडे बघितलं पाहिजे। आणि म्हणून व्याख्यानाचा समारोप करताना तुम्हा सर्वांच्या वतीने मी आपल्या संस्कृतीला, जी संस्कृती खूप प्राचीन आहे आणि आपल्या सनातन धर्माला एवढं आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण निश्चितपणे सांगूया की आमचा सनातन धर्म हा सर्वश्रेष्ठ होता, आहे आणि राहील। आमची संस्कृती ही संस्कृती जगामधली सगळ्यात जुनी संस्कृती आहे आणि तिचा वसा आम्ही घेतला आहे आणि तो पुढच्या पिढीपर्यंत आम्ही पोहोचवणारच।